हे पहा मैत्रिणींनी, इथे 2 कवठा आहे. तर आपण ह्या कवठापासून आहे ना गोड चटणी आणि तिखट चटणी बनवूया. तर मी हे फोडून घेत आहे. इथे पहा तुम्ही, कवठाचा आहे ना सगळा भाग आहे ना काढून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याचं करोटी असते ना त्याचं पण आपण खरडून घेऊया छानपैकी मस्त. आणि त्याच्यात गूळ ॲड करणार आहे मी इथे. आणि हे सर्व गूळ ॲड करून आहे ना मिक्सरमध्ये बारीक असं वाटण करून घेऊया आपण. हे पहा इथे छान असं वाटलेलं आहे आपण. आता हे दुसरं कवठ मी फोडत आहे. ते इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि ते आधी आपण आहे ना बारीक करून घेऊया. हे पहा. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आहे ना आपण कवठ टाकणार आहोत आणि ते पण बारीक करून घेणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही तिखट चटणी पण झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही 2 प्रकारे कवठ गोड किंवा तिखट दोन्ही चवीनुसार बनवू शकता. त्याची चव खूप भन्नाट लागते. तर एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा.